नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आजपासून आपण बनवत आहोत वाळवणाचे पदार्थ आणि त्यातला पहिला पदार्थ आहे पोह्यांचे पळीपापड। अगदी पटकन आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। तर सगळ्या मैत्रिणींनी आता हे वाळवण बनवायला सुरुवात केलीच असेल, तर आता भरपूर असं ऊन पडायला लागलंय, तर थोडं आपण वाळवण करायला काही हरकत नाही। तर आता आपण आज बनवणार आहोत पोह्याचे पळीपापड। अगदी मस्त आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। अगदी दुप्पट तिप्पट आपले हे पळीपापड फुलतात आणि अगदी खुसखुशीत असे हे पोह्यांचे पापड बनतात। तर आता आपण सुरुवात करूया आणि साहित्यामध्ये काय काय घ्यायचंय ते पाहूया। तर कोणतीही एक बाउल किंवा वाटी आपल्याला सेट करायची आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला सगळं मोजून घ्यायचंय। तर आता आपण इथे एक बाउल आहे, हा बाउल घेतलेला आहे मी पोहे। तर आपण जे कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तर मी एक बाउल पोहे घेतले। तर हे एक बाउल पोहे आपण 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण ह्याला सुद्धा धूळ असू शकते, माती असू शकते। तर आता आपण काय करायचंय, पुढचं साहित्य सांगून घेते। आपल्याला पापड खार लागणारे अगदी पाव चमचा, खूप जास्त पापड खार घालायचा नाही आपल्याला। नंतर इथे मी ओव्याची पावडर घेतलेली आहे, अगदी जाडसर पुडे। नंतर आपल्याला इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। जर तुम्हाला चिली फ्लेक्स नको असतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची वाटून घातलीत किंवा लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल। नंतर इथे मी जिरं घेतलेलं आहे, जिरं सुद्धा जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे। अगदी कमी साहित्यात आणि पटकन अशी ही रेसिपी होते आणि फसत सुद्धा नाही, पटकन होऊन जाते। तर आता आपण काय करायचंय, हे पोहे जे आहेत हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तुम्हाला दिसतच असेल की आपण पोह्यामध्ये जसं पाणी घातलं तसं काळपट असं पाणी आपल्या पोह्यांवर आलेलं आहे। त्यामुळे पोहे मस्त असे धुवून घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने चांगले धुवायचे, म्हणजे जर घाण कचरा काय असेल तर तो पोह्यातला घाण कचरा निघून जाईल। तर हे बघा, मी 2दा धुवून घेतलेत, 2 ते 3 पाण्यात मी आता हे पोहे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत। थोडंसं पाणी ठेवलंय, अगदी 2 ते 3 चमचे पाणी ह्यामध्ये पोह्यामध्ये ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटं आपण हे पोहे भिजवून घेऊया। तर आता 5 मिनिटं झालेत आणि आपले पोहे सुद्धा छान असे भिजलेत। आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। तर अगदी पिठाप्रमाणे आपले हे पोहे छान बारीक झाले पाहिजे। हे बघा, आता मी हे सगळे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मस्त अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली का त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता हे मी मिक्सरमधनं बारीक करून घेते। आता आपल्याला हे पोहे वाटून घेण्यासाठी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी ज्या भांड्याने मी पोहे मोजलेले त्याच भांड्याने मी एक भांडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं अर्ध भांडं पाणी मी ह्यामध्ये घातलंय आणि मिक्सरमधनं आता आपण हे बारीक वाटून घेऊ। जर तुम्हाला असं वाटलं की अजून पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही हे अर्ध भांडं पाणी अजून ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त अशी बारीक आणि अगदी मस्त रवाळ असं टेक्स्चर आलं पाहिजे इतकं बारीक आपण हे वाटून घ्यायचंय। आता माझं हे जे पीठ आहे हे मस्त असं बारीक वाटून झालंय आणि मी एका बाउलमध्ये हे काढून घेतलंय। तर ही कन्सिस्टन्सी आणि इतपत आपल्याला हे पीठ हवं आहे। आता आपण काय करायचंय, ज्या भांड्याने पोहे मोजले त्याच भांड्याने आपण इथे अडीच भांडी पाणी इथे पाणी उकळत ठेवायचं आहे एका पातेल्यामध्ये। तर मी इथे मोजून घेते, 2.5 भांडी पाणी आपल्याला इथे उकळत ठेवायचं आहे। तुम्हाला जर असं वाटत असेल की पाणी कमी पडेल तर तुम्ही 3 भांडी पाणी ठेवा आणि अर्ध भांडी पाणी आपण काढून घ्यायचं उकळतं पाणी, आणि जेव्हा नंतर जर असं वाटलं पाणी कमी पडतंय तेव्हा आपण ह्या पाण्याचा वापर करू शकतो। तर आता आपलं पाणी छान उकळलंय मस्त। ह्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया।
तर आधी मी इथे 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे. चिली फ्लेक्स नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची जाडसर अशी वाटून यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता आपण यामध्ये पाव चमचा पापडखार घालून घेतोय. पापडखाराने आपल्या जे पोह्यांचे आपण पळी पापड बनवणार आहोत त्याला हलकेपणा येतो आणि पापड छान असा फुलला जातो. म्हणून आपण पापडांमध्ये शक्यतो पापडखाराचा वापर करतो आणि तो खारट असतो, त्यामुळे मीठ घालताना हे बेताने घालायचंय. आणि आपले पापड खूप नंतर जेव्हा आपण घालतो पापड तेव्हा आपल्याला ते मोठे वाटतात, पण नंतर ते बारीक होतात, त्यामुळे मीठ घालताना अंदाजाने कमी घालायचं आहे. आता पाण्याला छान उकळी आली आहे. आता एका बाजूने आपण हे पोह्याचे मिश्रण सोडायचे आणि एका बाजूने आपण चमच्याने हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या जे पिठाला जो पीठ घेतलेला आहे त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. एका बाजूने सोडायचं मिश्रण आणि एका बाजूने चमच्याने आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाच्या गुठळ्या होत नाही. तर 2.5 वाट्या पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जर काही पोह्यांमध्ये सुद्धा आपल्याला बदल वाटू शकतो, म्हणून कदाचित थोडंसं जास्त सुद्धा पाणी लागू शकतं. तर आपलं हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला हे मिश्रण 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण जर आपण हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घेतलं तरच आपले पापड हे छान हलके आणि खुसखुशीत होतील आणि आपल्याला पापड टाकताना सुद्धा त्रास होणार नाही. तर आपल्याला हे मिश्रण चांगलं 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. त्याला घट्टपणा आला पाहिजे. नंतर आपण हे कोमट करून आपल्याला ह्याचे पळी पापड घालायचे, कारण हे मिश्रण आपल्याला जरी पातळ वाटलं तरी नंतर हे थंड झाल्यानंतर थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि हलवताना सारखं हलवत राहायचंय. मिश्रण खाली जे आपण पातेल्यामधनं सतत खालून असं ढवळत राहायचं, म्हणजे काय होतं, जर आपलं जे पोह्याचे पीठ आहे हे खाली बुडाला चिटकत नाही आणि आपल्या मिश्रणाला चांगला असा वास राहतो, नाहीतर असा करपट वास येण्याची शक्यता असते. तर आता आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि हे नंतर बंद केल्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हे मिश्रण घट्ट होईल. तर आता आपण मिश्रण चांगलं घट्ट करून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलंय. थोडेसे कोमट आहे. आता आपण याचे पापड घालायला काही हरकत नाही. तर आता एक गॅलरीमध्ये मी एक प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतला आहे आणि एक चमचा आपण इथे पापडाचं मिश्रण घालायचं आहे आणि गोल फिरवून आपल्याला हे पापड घालून घ्यायचे. तर मी अशा पद्धतीने थोडंसं पीठ घालून हलगत हाताने हे मिश्रण पसरवून घेते. हे बघा, तर मी सगळे पापड घालून घेते आणि मग तुम्हाला एकदाच दाखवते. आणि 2 ते 3 ऊन आपल्याला ह्या पापडाला द्यायचे, म्हणजे आपले पापड चांगले टिकतात आणि मस्त कडक होतात आणि तळल्यानंतर मस्त खुशखुशीत होतात. म्हणून याला 2 ऊन तरी आपल्याला द्यायचे. तर आता आपण बघूया की पापड आपले सुकल्यानंतर कसे दिसतात. तर मी आधी सगळे पापड घालून घेते. जर कडकडीत ऊन असेल तर 1 दिवसात सुद्धा आपले हे पापड चांगले कडक होतात, पण जर आपल्याला 2 दिवस जर आपण सुकवले तर आपले पापड चांगले टिकतात. त्यामुळे आपल्याला ह्या पापडांना 2 ते 3 चांगली ऊन देऊन घ्यायचे, म्हणजे आपले पापड लवकर खराब होणार नाही. 1 ते 2 वर्ष आपले पापड चांगले राहतील, त्याला कोणताही खुबट वास वगैरे येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड घालून घेतलेत. खूप जास्त मोठे करायचे नाही आणि अगदीच पातळ करायचे नाही, नाहीतर मग ते खाली चिटकून बसतात प्लॅस्टिकला आणि मग ते सुटत नाही. त्यामुळे पापड घालताना मीडियम साईजमध्ये घालायचे आहेत आपल्याला. अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही,
अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड घालून घेतले. आता आपण तुम्हाला दाखवते की मी 2 उन्हं दिल्यानंतर आपले पापड कसे तयार होतात ते. पापड खार घातल्यामुळे आपल्या या पापडांना पांढरा शुभ्र रंग येणार नाही, पण तळल्यानंतर ते अगदी शुभ्र होतात आणि सुंदर असे दिसतात. आणि जे आपण लाल मिरची घातलेली आहे, चिली फ्लेक्स घातलेत, त्यांनी तळल्यानंतर खूप सुंदर असा रंग येतो. तर हे आपले सगळे पापड तयार झालेत. आता आपण हे तळून घेऊया. या आकारात जर तुम्ही पापड बनवले तर आपले 50 ते 60 पापड तयार होतात. तर मी पापड तळून घेते आणि तुम्हाला दाखवते की किती फुलतायत ते. जेवढा आपण पापड घातलाय त्याच्या 3 ते 4 पट हे पापड छान असे फुलतात आणि अगदी खुसखुशीत होतात. आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण नक्की कोणता पापड खातोय. अगदी असं वाटतं की आपण तांदळाचा पापड किंवा फेणी खातोय. इतकी सुंदर हे पापड बनतात, अगदी खुसखुशीत. तर मी हे सगळे पापड तळून घेते, जेवढे मी आता काढून घेतले थोडेसे. आणि पण एक ह्याचं पूर्ण तेल व्यवस्थित काढून घ्यायचं, नितळवून घ्यायचे पापड आपण व्यवस्थित. मस्त असे फुलतायत ना पापड. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पापड नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. हे पहा, अगदी दुपटीने हे पापड फुलतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि पटकन होतात. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.